तर नमस्कार मित्रांनो, आज एक रिस्क रिवॉर्ड रेशोचा एक शॉर्ट व्हिडिओ आपण शिकून घेऊ की रिस्क रिवॉर्ड रेशो काय असतं. सो कन्सिडर करा की माझ्याकडे 1,00,000 रुपये आहे. मी 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. ठीक आहे. तर 1,00,000चं जर समजा मी 3% प्रमाणे जर मी रिस्क घेऊ शकतो, तर माझी रिस्क किती झाली? रिस्क इज इक्वल टू 3,000 रुपीज 3% प्रमाणे. ठीक आहे. कन्सिडर केलं की माझ्याकडे एक रिलायन्सचा स्टॉक आहे. रिलायन्सचा आत्ताची स्टॉकची प्राइस चालू आहे 1300 समजा 45. एक रॅन्डम देते मी. आणि जर तुम्ही चार्ट मध्ये बघितलं तर त्याचा जो एसएल दिसतोय आपल्याला, तो एसएल आहे 1334 रुपये. एसएल जो दिसतोय आपल्याला 1334 रुपये दिसतोय. तर टोटल एसएल किती रुपयाचा झाला? 1345 मायनस 1334. राईट, किती रुपये झाला? इज इक्वल टू 4 आणि 3 1 5 आणि 4 1 11 रुपयाचा एक एसएल झाला. सो आपण क्वांटिटी किती प्लेस करू शकतो? क्वांटिटी इज इक्वल टू रिस्क डिवायडेड बाय एसएल, म्हणजेच 3,000 डिवायडेड बाय 11. म्हणजे जवळपास आपण नियर अबाउट किती कन्सिडर करू शकतो? आपण कॅल्क्युलेटर काढून 3,000 डिवायडेड बाय 11. सो 272 दिसते. तर मी 270 राऊंड फिगर कन्सिडर करतो. म्हणजे क्वांटिटी झाली 270. म्हणजे टोटल 270 क्वांटिटी मी कन्सिडर करू शकतो. मग 1:2 जर समजा आपण रिस्क रिवॉर्ड रेशो कन्सिडर करायचा झाला तर 1:2. 1:2 किती झाला? 1:2 म्हणजे 11 रुपयाचं असेल 11 रुपयाचं प्रॉफिट, म्हणजे 11 पॉईंटचं असेल 11 पॉईंटचं प्रॉफिट. मग त्याचा जर डबल जर करायचं असेल तर 11 जुने 22, बरोबर? तर 22 पॉईंटचं प्रॉफिट. सो 11 भागिले 22 भागिले 11 किती झालं? 1:2. So this is how risk reward ratio we can calculate. असा रिस्क रिवॉर्ड रेशो कॅल्क्युलेट केला जातो आणि क्वांटिटी अशीच प्लेस केली जाते जेणेकरून तुमचा असेल, तुम्हाला रिस्क ऑलरेडी माहिती असेल, तुम्हाला तुमचं प्रॉफिट माहिती असेल. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू आणि धन्यवाद.